श्री शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगमधील आजचा पहिला सामना फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्राजातिक वाघाची तालीम यांच्यात झाला. सामना सुरू होताच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळी करण्यात आली. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला उत्तरेश्वर प्रासादिक तालमीचा तुषार कुणाळकर यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली, तर 6व्या मिनिटाला फुलेवाडी क्रीडा मंडळाच्या आदित्य तोरसकर यानं गोल करत सामना बरोबरीत आणला. उत्तरार्धात फुलेवाडी क्रीडा मंडळाच्या प्रवीण साळोखे यानं 46व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी राहिल्यानं फुलेवाडी क्रीडा मंडळानं हा सामना 2-1 गोल फरकानं जिंकला. या सामन्यावेळी फुलेवाडी क्रीडा मंडळाच्या सोमेश मेथील, शुभम देसाई, केतन आडनाईक, आलेश सावंत, विराज साळोखे, मंगेश दिवसे अशा 6 जणांना, तर उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळाच्या दिग्विजय वाडेकर याला येलो कार्ड दाखवण्यात आलं. फुलेवाडी क्रीडा मंडळकडून सत्यम पाटील, अजय जाधव यांनी, तर उत्तरेश्वरकडून अजिंक्य कदम, विक्रम शिंदे, शुभम जाधव यांनी उत्कृष्ट खेळ केला. दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तरुण मंडळ यांच्यात झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंद्रे यानं 75व्या मिनिटाला हेडद्वारे गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. शेवटपर्यंत ही आघाडी कायम राहिल्यानं शिवाजी तरुण मंडळानं हा सामना 1-0 अशा गोल फरकानं जिंकला. शिवाजी तरुण मंडळाकडून करण चव्हाण बंद्रे, विमोल मेथई, दर्शन पाटील, इंद्रजित चौगुले, सिद्धेश साळोखे, तर बालगोपाल तरुण मंडळाकडून रोहित कुरणे, ऋतुराज पाटील, लयन गंबा, सागर पोवार यांनी उत्कृष्ट खेळ केला. उद्याचा पहिला सामना दुपारी 1:30 वाजता झुंजार क्लब विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, तर दुपारी 4 वाजताचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात होणार आहे.